लक्षतीर्थ वसाहतीमधील मस्जिदचं बांधकाम हटवण्यावरून आज सकाळपासून कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला होता। या संदर्भात प्रतिक्रिया देताना आम्ही भारतीय लोक आंदोलनचे कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जातीय सलोखा बिघडवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केलाय। आम्ही भारतीय लोक आंदोलन राजर्षी शाहूंचा सलोख्याचा विचार टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। राज्यघटनेमध्ये ज्यांचा विश्वास आहे असे सगळे कोल्हापूरचे लोक जे आज आम्ही या ठिकाणी कलेक्टरना येऊन निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की कोल्हापूरचा शांतता सलोखा टिकला पाहिजे। न्यायप्रविष्ट एखादी गोष्ट असेल तर त्या निर्णय येईपर्यंत न्यायालयातून तोपर्यंत थांबलं पाहिजे। तिसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की जेव्हा असं काही असंवेदनशील प्रकरण असतं तेव्हा सर्वपक्षीय आणि शांतता कमिटीची बैठक हे बोलत असतं, पण अशी कोणती बैठक यांनी बोलवलेली नाही आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या तर्फे प्रशासनाचं जे पारडं आहे ते गेले काही दिवस आपल्याला झुकलं दिसतं। आमचं सरळ आरोप आहे की मुंबईतून ही सगळी सूत्र गृह मंत्रालयातून हालतायत आणि नगरविकास मंत्रालयातून हालतायत आणि हे प्रशासन जे आहे हे एककल्ली पक्षपाती व्यवहार करतं आहे आणि याला या देशातील या कोल्हापूरमधील दलित समाज अल्पसंख्याक हा भरडला जातो आहे। निवडणुका हे यांचं उद्दिष्ट आहे आणि कोल्हापुरातली जनता जी आहे या राजकारणाला कधी भीक घालणार नाही। या कोल्हापुरातल्या शाहू महाराजांचा जो काही सलोख्याचा विचार आहे तो सातत्याने या ठिकाणी टिकवून धरला। यावेळी कॉम्रेड शिवाजीराव परुळेकर, कॉम्रेड अतुल दिघे, सुभाष जाधव, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते।